नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यात काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती घेणार आहोत. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते. आषाढ महिना हा मराठी महिन्यातील 4था महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह असतो. आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठू माऊलीच्या दर्शनाचे. त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या, टाळ मृदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात. आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीला पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला आषाढ किंवा आखाड महिना म्हणून ओळखले जाते. आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो. या काळात अनेक मराठी महिन्याची सुरुवात होते. यंदा आषाढी एकादशीचा सण 25 जुलै 2026ला शनिवारी असणार आहे. तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रावस्थेत जातात. त्यामुळे पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते. तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो. आषाढ महिना सुरू झाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया. आषाढ महिन्यात ही कामे करायची आहेत. आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे. तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, ओम रामदूताय नमः, ओम कृष्णाय नमः आणि ओम रामाय नमः या मंत्राचे नामस्मरण करावे. सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळात शुभ मानले जाते. हा महिना देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो. या महिन्यात दान, यज्ञ, व्रत, देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते. या काळात पैसे, कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फळे मिळतात. आषाढ महिन्यात कोणती कामे करू नयेत. आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो. त्यामुळे शुभ कार्य वर्ज्य केले जाते. त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा. या महिन्यात तामसिक अन्न, मद्य, मांसाचे सेवन करू नका असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. या महिन्यात छत्री, मीठ, फळे आणि आवळा याचे दान करणे खूप फलदायी मानले जाते. आषाढी एकादशीला उपवास करून विठ्ठलाचे नामस्मरण करावे. आषाढ महिन्यात पाणी किंवा अन्न वाया घालू नये. नवीन झाडे तोडणे किंवा झाडांची छाटणी करणे अशुभ मानले जाते. आषाढ महिन्यात दररोज लवकर उठून स्नान करावे. श्री विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, नामस्मरण करावे. एकादशीचा उपवास, व्रत, जप, ध्यान करावे. तसेच तुळशीची पूजा आणि तुळशीला पाणी अर्पण करावे. आषाढ महिन्यात दानधर्म, गरजूंना मदत करावी. सात्विक आहार घ्यावा. चातुर्मासात नियम पाळण्याचा संकल्प करावा. तसेच खोटे बोलणे, निंदा करणे टाळावे. दुसऱ्यांची निंदा, चुगली करू नये. आळस, झोप जास्त या महिन्यात करू नये. अनावश्यक खर्च वाया घालवू नये. तसेच नकारात्मक विचार स्वतःपासून दूर ठेवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्यात काय करावे आणि काय करू नये याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.